नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण सोलापूर स्पेशल हुळपल्लीची रेसिपी करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। आता ह्यात मी 2 टेबलस्पून एवढं बेसन घालून घेत आहे। आता हे बेसन आपण व्यवस्थित ह्यात मिक्स करून घेऊयात, जेणेकरून जे पण गाठी आहेत ते छान मोकळ्या होतील। आता इथे आपलं बेसन आणि दही मिक्स करून झालेलं आहे। त्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं। आता ह्यात आपण हिरवी मिरची जिरं पेस्ट घातलेलं आहे, हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिरचीचं पेस्ट आपल्या तिखटानुसार आपण कमी जास्ती करू शकतो। आता एक पॅन घेऊयात, त्यात मी ह्यात 2 चमचे हरभरा डाळ मी अर्धा तास भिजवून ठेवलं होतं ते घालून घेत आहे। 2 चमचे शेंगदाणे आहेत, हे देखील अर्धा तास भिजवून ठेवलं होतं आपण, ते देखील घालून घेऊयात। आणि ह्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून। आता एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय छान उकळी फुटलेली आहे। आता ह्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात, खूप जास्ती बारीक चिरायचं नाहीये, ते देखील आपण घालून मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण लावून वाफ काढून घेऊयात। आता तुम्ही इथे बघू शकता कांदा जे आहे हलकसं ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजे छान वाफला गेलेला आहे। आता ह्यात आपण मगाशी जे दही आणि बेसनचं पेस्ट केलं होतं ते घालून घेऊयात आणि हे छान व्यवस्थित हलवून घेऊयात। आता तुम्ही इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे। आणि आपल्याला हे आता ह्यात बेसन घातल्यामुळे हे सतत हलवायचं आहे, जेणेकरून हे खाली तळाशी लागणार नाही। आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे, पाव चमचा हळद घालून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचं आहे। आणि हे आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे, कारण बेसन आहे आणि जसं जसं ते शिजत जातं तसं तसं हे थोडंसं दाटसर होत जातं। आता तुम्ही इथे बघू शकता छान उकळी येत आहे। आता आपण ह्याला एक फोडणी करून घेऊयात। तर त्यासाठी एका तडका पॅनमध्ये आपण एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं आहे। तेल गरम झालं की त्यात मोहरी घालून घेऊया आणि छान तडतडायला हवी। मोहरी तडतडली की त्यात आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊया, जिरं देखील छान तडतडायला हवं। ह्यात लसूण आणि कढीपत्ता छान ठेचून घेतला होता मी आणि पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि ह्यातलं जे लसूण आहे हलकंसं गोल्डन होईपर्यंत आपण ह्याला छान व्यवस्थित तळून घेऊयात। आता तुम्ही ते बघू शकताय आपलं जे लसूण आहे ते छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। आता हे फोडणी आपण तयार हुळपल्लीमध्ये घालून घेऊयात आणि छान असं चर्र आवाज यायला हवा। आता हे 1-2 मिनिटे आपण शिजवून घेऊयात। थोडीशी वरनं कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपलं हुळपल्ली तयार झालेलं आहे। गॅस बंद करून आपण हे गरम गरम सर्व करायचं आहे। हे हुळपल्ली नुसतं आपण भातासोबत देखील खाऊ शकतो किंवा शिळ्या भाकरीसोबत ह्यात शेंगा चटणी घालून देखील आपण सर्व करू शकतो। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।